नमस्कार मित्रांनो, मी मारुती मेहकर. मित्रांनो, राज्यातील अनुसूचित व नवोदित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 10वी नंतर शिक्षण घेत असताना हॉस्टेलची सुविधा उपलब्ध न झाल्यास शासनाच्या माध्यमातून निर्वाह भत्ता आणि भोजन भत्ता देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही राबवली जाते. या योजनेमध्ये अतिशय महत्त्वाचे मोठे बदल करण्यात आलेले आहेत. तर त्या संदर्भामध्ये एक जी-आर हा निर्गमित केला गेला आहे. तो जी-आर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण जर का चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी हा जी-आर पाहू शकतोय की अनुसूचित जाती व नवोदित प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. तर त्या संदर्भामध्ये 26 डिसेंबर 2024 रोजी हा अतिशय महत्वपूर्ण जी-आर हा निर्गमित करण्यात आला आहे. तर या जी-आर मध्ये काय दिलं पाहूया. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय जे विद्यार्थी आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध व्हावं यासाठी जिल्हा तालुका स्तरावरती मागासवर्गीय मुलं-मुली जे आहेत त्यांच्या शिक्षणासाठी 443 शासकीय वसतिगृहे सध्या आहेत. आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मुलांसाठी 230 ही वसतिगृह आहेत आणि मुलींसाठी 213 अशा प्रकारची वसतिगृह ही आहेत. त्यापैकी मुलांच्या वसतिगृहामध्ये 23,208 विद्यार्थ्यांनी सध्या प्रवेशात आहेत. संख्या ही किती आहे तर 20,650 आहेत. तर असे दोन्ही मुलाचे आणि मुलीचे मिळून 43,858 विद्यार्थी या ठिकाणी शासकीय वसतिगृहामध्ये आहेत. या शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना जे काही विविध अटी शर्ती आहेत त्या शर्तीनुसार त्या ठिकाणी प्रवेश हा दिला जातो. आणि ज्यांना प्रवेश मिळाला आहे तर असे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी निवास, भोजन, शिक्षण साहित्य व दैनंदिन खर्चासाठी जो काही भत्ता आहे, निर्वाह भत्ता आहे, तो निर्वाह भत्ता आणि आवश्यक गोष्टी या दिल्या जातात. आता या गोष्टी दिल्या जात असताना याच्यामध्ये आपण विचार केला तर विद्यालयांची वाढणारी संख्या आहे आणि त्यामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही वाढत चालली आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या ठिकाणी प्रवेश हा मिळणं कठीण आहे. तर त्या ठिकाणी असे जे विद्यार्थी आहेत ज्यांना मध्ये प्रवेश घेऊ शकत नाही, तर असे जे विद्यार्थी आहेत तर अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विविध अडचणीला हे समोर जावं लागतं. तर ही जी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे, ही योजना काय करते तर जे काही असे विद्यार्थी आहेत तर ते असे विद्यार्थी थेट रक्कम त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा करत असते. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे. तर या योजनेमध्ये काय बदल करण्यात आले आहेत तर ते बदल आपण या ठिकाणी पाहूया. सदर योजनेअंतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या तसेच शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी रीतसर अर्ज केलेल्या अनुसूचित व नवोदित प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी 11वी, 12वी आणि 12वीच्या नंतर जे व्यावसायिक शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून खालीलपैकी रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यात त्या ठिकाणी जमा करण्याचा थेट निर्णय शासनाने हा घेतलेला आहे. हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय आहे. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर खर्चाचे बाब या ठिकाणी दिले आहेत. भोजन भत्ता, निवास भत्ता आणि निर्वाह भत्ता असे 3 भत्ते या ठिकाणी दिले आहेत. निवास भत्ता हा 20,000 रुपये, निर्वाह भत्ता 8,000 रुपये असे एकूण प्रति विद्यार्थी एकूण 10 महिन्यांसाठी 60,000 रुपये असणार आहे. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर विभागीय शहरातील व उर्वरित वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम किती आहे तर भोजन भत्ता हा त्यांना 28,000 रुपये मिळणार आहे. निवास भत्ता 15,000, निर्वाह भत्ता 8,000 असे एकूण 51,000. तसेच जर पाहिलं तर महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेले जे काही परिसर आहे त्याच्यामध्ये महाविद्यालय, शैक्षणिक जे संस्था आहेत त्यासाठी त्या ठिकाणी भोजन भत्ता 25,000 रुपये, निवास भत्ता तरी 12,000 रुपये आणि निर्वाह भत्ता 6,000 रुपये असे 43,000 रुपये. आणि तालुका स्तरावरती जे काही शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना अनुदानाची रक्कम किती आहे तर भोजन भत्ता हा त्यांना 23,000 रुपये मिळणार आहेत. निवास भत्ता हा 10,000 रुपये आणि निर्वाह भत्ता हा 5,000 असे एकूण 38,000 रुपये त्यांना त्या ठिकाणी ज्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे अशा खात्यामध्ये त्यांना पैसे हे जमा केले जाणार आहेत. त्याच्यामध्ये पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या योजनेसाठी योजनेचे निकष काय असतील तर ते पाहूया. तर मित्रांनो, आता या योजनेचे पात्रता आपण पाहूया. तर जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा. तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवोदित प्रवर्गाचा असला पाहिजे. त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे हे बंधनकारक आहे. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी केलेले
अर्ज व शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेनंतर वसतिगृहामध्ये प्रवेश जर मिळाला नाही, क्षमतेअभावी प्रवेश मिळाला नाही, तर हे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पात्र असतील. आणि याच्या ज्या अटी ज्या आहेत तर त्या महानगरपालिका आणि शहरामध्ये असणाऱ्या वसतिगृहाची संख्या एकापेक्षा अधिक असल्यास त्या ठिकाणी महानगर शहरातील त्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता पाहून त्या ठिकाणी त्याला प्रवेश देणंही बंधनकारक, निश्चित प्रवेश देणंही बंधनकारक असणार आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला लाभ हा दिला जाईल. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणे हे आवश्यक आहे. स्वाधार योजनेचा अर्ज करताना स्वाधार योजना त्या ठिकाणी नमूद करणे बंधनकारक असणार आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा आधार क्रमांक ज्याने राष्ट्रीयकृत बँकेमध्ये लिंक केलेला आहे, तर अशा बँकेचं पासबुक त्या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहरात किंवा तालुक्यात आहे, तर अशा शहरातील तसेच तालुक्यातील विद्यार्थी हा त्या ठिकाणी रहिवासी नसला पाहिजे. त्या विद्यार्थ्याच्या पालकांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं भरपूर सारे नियम, अटी आहेत. ते नियम आणि अटी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो GR दिला आहे तर त्या GRमध्ये सविस्तररित्या पाहू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या गोष्टीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.